हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत आहोत. आत्ता वाजले सकाळचे 6:30. आत्ता श्राव ट्युशनला गेली आणि बाहेर मस्त संततधार पाऊस चालू आहे. चला दाखवते. बघा, कदाचित दिसलं नाही पण पाऊस चालू आहे. मस्त पाऊस चालू आहे बाहेर आणि हे गेले तिला सोडवायला. तर मग चला, मी पण आता माझं डेली रुटीन करते. म्हणजेच मला तेच गरम पाणी वगैरे करते, ते पिते. नाश्ता तर तसा बनवून झालेला आहे, कारण तिला टिफिन द्यावं लागतं सकाळी. ती नाश्ता पण करून जाते. तर नाश्ता वगैरे झालेला आहे बनवून. आता हे आले ते नाश्ता वगैरे करते आणि मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तोपर्यंत मस्त गरमागरम कॉफी आहे, ते पण गुळाची. आणि बाहेर छान पाऊस चालू आहे. तर चला, मी आता कॉफी पिते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. या नाश्ता करायला आज आहे आमच्याकडे डोसा आणि चटणी. ही खुऱ्याची चटणी नाही आहे, ही डाळीची चटणी आहे. चला, मी यांना नाश्ता देते आणि बाकीचे डोसे बनवते. मस्त असे पातळ डोसे छान लागतात. गाईज, तर मस्तपैकी आवरून झालेलं आहे. नाश्ता आणि कॉफी पण झालेली आहे. ते ऑफिस गेलेत. श्राव आता क्लासवरून येणार. मस्त घर पण छान आवरून झालेलं आहे. ऑब्वियसली 6 वाजता उठल्यावर 9:30 पावणे 10 पर्यंत हे सगळे काम होणं साहजिक आहे. आणि जेवण ऑलमोस्ट झालं आहे. भाजी बनवली आहे, डाळ बनवली आहे, चपाती फक्त बाकी. म्हटलं गरम गरम आज चपात्या बनवते, त्यामुळे मी चपात्या बनवल्या नाही. तर हे आले की दुपारी मग चपात्या बनवेल. पाऊस पण आता बऱ्यापैकी थांबलेला आहे, कारण सकाळी खूपच पाऊस होता. आता थोडासा कमी झाला आहे आणि पावसामध्ये सकाळी सकाळी जरा फ्रेश खूप छान वाटतं आहे, हो की नाही? बरं, मी भाजी आहे ना, आज पडवळची भाजी बनवली आहे. पहिल्यांदा भाजी बनवली आहे. यापूर्वी मी कधीच पडवळची भाजी बनवली नव्हती. कशी बनवतात हेही मला माहिती नाही आहे. मी माझ्या हिशोबाने मला जशी म्हणजे बनवता येईल तशी बनवली आहे. चला दाखवते कशी बनवली. तर बघा, मी अशा पद्धतीने बनवली आहे. तुमच्या इकडे कशी बनवतात, पद्धत काय आहे, मला कमेंटमध्ये सांगाल की तुम्ही कशा पद्धतीने बनवतात, म्हणजे मी पण तसं ट्राय करेल. ओके, जेवण रेडी आहे बघा. डाळ, भात, चपाती, खाकडी आणि पडवळची भाजी. बघा, तर बघूया यांना कशी वाटते. अगं थांब जरा, भाजी खाऊ दे यांना. छान झाले ना? परी तू काय खाणार? मीठ खाणार? मग चपाती भाजी नको? ओके, 1 मिनिट देते. गाईज, सॉरी, मला जेवणाच्या नंतरचं काही शूट नाही करता आलं, कारण मोबाईल स्विच ऑफ झालेला. तर मोबाईल मी आत्ता चार्जिंगचा काढला. हे गेलेत ऑफिसला. श्राव पण आली आहे क्लासवरून घरी. आता ती मस्तपैकी आराम करणार. आणि संध्याकाळी मला जायचं आहे मार्केटला. विचार केला होता की जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त शूट करेल, पण मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं. हे ऑफिसला गेले तेही नाही शूट करता आलं. असो, मग संध्याकाळी मार्केटला जाताना तर नक्की शूट करेल. तर आता भेटते मी डायरेक्ट संध्याकाळी मार्केटला जाताना, कारण मार्केटमध्ये आज माझे जरा 2-3 कामं आहेत. माझी इस्त्री खराब झाली, मला ती रिपेअर करून आणायची. छत्री रिपेअर करायची, तिचं ते छत्री ओपन होत नाही आहे. तर आज मला 1-2 कामं आहेत. मिक्सर पण, माझं मिक्सरचं भांडं खराब झालं आहे, ते पण द्यायचं आहे. तर बाहेर जातेच, तर ही 1-2 कामं पण मी करून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. आमच्या घरात सकाळ, दुपार, संध्याकाळ
एकच चालू असतं हे. नाव करते बाळ. जा नाव नाव करा. सकाळ दुपार संध्याकाळ एकच कॉल चालू. मी रेडी झाली बाहेर जाण्यासाठी. छान रेडी वगैरे झाली आणि बाहेर पाऊस बघा किती जोराचा येतोय. थांबा तुम्हाला हे बघा. विचार केला होता की आता मी बाहेर जाते आणि पाऊस बघा. एवढ्या पावसात कसं जाऊ ना मी बाहेर. मस्त पाऊस येतोय. बाजूला आमची छोटीशी नदी आहे, मस्त वाहते, छान वाटते. हे गाईस पाऊस थांबलेला आहे आणि मी आले आता खाली. आता बघते पुढे दुकानं कुठले चालू आहेत, कारण इस्त्री आणि छत्री हे दोघं तर मला आज रिपेअर करायचंच आहे. तर चला बघते पुढे. हा आहे आमचा एरिया आणि इकडे टाकली मी छत्री रिपेअरिंगला. बघू आता ते काय बोलतोय. चला छत्री काय रिपेअर होत नाही, त्याचं जे सामान आहे ते नाही आहे काकांकडे. आता आपण जाऊया पुढे इस्त्री रिपेअर करायला. ते पण बंद आहे आज इस्त्रीवाल्याचं. हा आहे बंद. आता बघते पुढे एखादा भेटला दुकान असेल एखादं तर तिकडे टाकते. अर्धं काम झालेलं आहे आणि इस्त्री टाकली आहे. एकीला खाऊ घेतलं आणि आता जाते मी घरी. आमच्याकडे सोमवारी या मंगळवारी या कधी पण या, गर्दी मात्र एवढीच भेटते. गाईज मी आली आता घरी आणि माझी लेक आता मस्तपैकी नाश्ता करते. बघा ती बसली तिकडे नाश्ता करत आणि आता मी स्वयंपाक करते. स्वयंपाकामध्ये आज मस्त शेव टमाटरची भाजी बनवते आणि फुलके बनवते आता मी मस्तपैकी स्वयंपाक. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेशनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.